माधवनगरमध्ये सर्व ख्रिस्ती बांधवांनी नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। सेंट पॉल चर्चच्या ख्रिस्ती बांधवांनी एकत्रितरित्या उपकार स्तुतीची प्रार्थनामध्ये केली। त्याचबरोबर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन नाताळ हा सण इसवी सन पूर्व 336 पासून जगभरामध्ये साजरा केला जाऊ लागला। ख्रिस्ती समाजाच्या सर्वात मोठ्या आणि आनंदाचा हा सण आहे जो भारतामध्ये ख्रिस्ती बांधव साजरा करतात। माधवनगरमध्ये ख्रिस्ती समुदाय मोठ्या प्रमाणात आहे। सेंट पॉल चर्चमध्ये हा सण माधवनगर आणि आजूबाजूच्या गावातील ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन साजरा करतात। ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे। सेंट पॉल चर्चला प्रत्येक वर्षीप्रमाणे रंगरंगोटी करण्यात आली। मंदिरावर मध्ये पताके लावले होते। मंदिराच्या सुरक्षा भिंतीपासून ते मंदिरावरती विद्युत रोषणाई करून मंदिर सजवण्यात आले होते। रविवार पेठेमध्ये असणाऱ्या या मंदिराच्या रस्त्यावर पताके लावण्यात आले होते। मंदिराच्या प्रशस्त आवारामध्ये येशू ख्रिस्त जन्माची कथा सांगणारे एक दृश्य म्हणजे गाई म्हशींचा लहानसा गोठा बनवण्यात आला आहे। त्याच्यामध्येही झगमग करणारी लाईट सोडण्यात आली आहे। मध्यरात्र 12 वाजता तरुणांनी मंदिराच्या आवारात फटाक्याची आतिषबाजी करून नाताळ हा सणाचा प्रारंभ केला। यानंतर मंदिरामध्ये रात्रीची पहिली प्रार्थना मोजक्या लोकांच्या समवेत घेण्यात आली। तरुण मुलांनी येशू जन्माची गोते गाऊन आनंद व्यक्त केला। ख्रिस्त जन्मानंतर देवदूतांनी सर्वत्र सुवार्ता सांगितली होती। त्याचे अनुकरण आज पहाटेच्या वेळी काही ख्रिस्ती महिला आणि बांधवांनी केली। माधवनगरमधील प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात जाऊन त्यांनी येशू ख्रिस्त जन्मल्याची सुवार्ता सांगितली। त्याचबरोबर येशू जन्माची गीते गाऊन नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षात सर्वांना सुखसमाधानाचे जावो अशा शुभेच्छा दिल्या। सकाळी 11:30 वाजता सेंट पॉल चर्चमध्ये एकत्रित प्रभू येशूची प्रार्थना घेण्यात आली। यावेळी माधवनगर आणि आजूबाजूच्या भागातून ख्रिस्ती समुदाय मोठ्या संख्येने प्रार्थनेसाठी एकत्र आले होते। प्रभूच्या प्रार्थनेसोबतच लहान मुलींनी धार्मिक गाण्यावर नृत्य करून सर्वांचे मनोरंजन केले। सेंट पॉल चर्चच्या पास्टर लता भंडारे यांनी नेहमीप्रमाणे संदेश देऊन शेवटची आशीर्वादाची प्रार्थना केली। अगदी आनंदी वातावरणात आज नाताळ हा सण माधवनगरमध्ये ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला। नाताळ निमित्त 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत सेंट पॉल चर्चच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नवीन वर्ष येईपर्यंत हा सण माधवनगरमध्ये साजरा केला जाणार असल्याची माहिती चर्चच्या वडील मंडळींनी दिली।